एक मित्र मला सांगत होता की त्यांच्या सोसायटीमध्ये अतिशय सुंदर मुलगी होती. प्रत्येक सोसायटीतल्या मुलाला वाटायचं की ही माझी खास गर्लफ्रेंड व्हावं, हां, हे माझी पत्नी व्हावं. जेव्हा ती सुंदर मुलगी कॉलेजेसमध्ये जायची आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रत्येक मुलाला वाटायचं ही सुंदर मुलगी आहे ना, जेव्हा ही माझी गर्लफ्रेंड व्हावं किंवा माझी पत्नी व्हावं, या भावनेनं नाही का प्रत्येकजण तिला भेटण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिने बरेच मित्र केले, बॉयफ्रेंड पण केले, पण ते मित्र 4 दिवसापेक्षा जास्त टिकले नाही तिच्यापाशी. कारण का, ती दिसायला खूप अतिशय सुंदर होती, आकर्षक होते, बोलायला पण चांगले होते. पण जेव्हा तिच्या सोबत राहिल्यानंतर तिच्या तोंडातून घाण वास यायचा आणि तो वास सहन न झाल्यामुळं तिच्या आजूबाजूला कोणी टिकत नसायचं. तर त्याच प्रकारे आपण ह्या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती दिसायला खूप सुंदर असतो. आपण त्याच्या जवळ जातो, आपल्याला आपल्याला हवंसं वाटतंय, पण जेव्हा त्याचे गुण आणि स्वभाव आपल्याला जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला तो नकोशी वाटतंय. म्हणून एकच महत्त्वाची गोष्ट आहे की जगामध्ये जे दिसतंय त्याच्यामध्ये मनुष्य फसतंय. तर दिखण्यावर नसून प्रभावापेक्षा स्वभावाकडे आपण नाही का त्याला आकर्षित झालं पाहिजे.